नमस्कार. ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत, आपण जेव्हा उपवासाला म्हणजे बघा नवरात्रीमध्ये उपवासाला दशमी करतो आणि त्यासोबत राजगिऱ्याची वगैरे भाजी करतो. तर त्या दोनही गोष्टी करताना आपल्याकडून नकळत होणाऱ्या काही चुका आहेत. त्यामुळे भाकरी जी आहे ती चिरली जाते. बघा, भाकरीला पीठ घेण्या अगोदर चाळणीने ते पीठ छान चाळून घ्या. जर तुमच्याकडे चाळणी नसेल म्हणजे बघा गव्हाच्या पिठातली चाळणी असेल तर ती वापरली जात नाही, तर तुम्ही अशा प्रकारची स्टीलची चाळणी देखील वापरू शकता. जर हे चाळून घेतलं तर यामध्ये काय होईल, बारीक आणि जाडसर असे कण निघतात. तर त्या जाडसर कणामुळे आपली भाकरी जी आहे ती चिरते. तर तसं व्हायला नको म्हणून व्यवस्थित चाळून पीठ घ्यायचं. दुसरी टीप म्हणजे या भाकरीमध्ये भाकरी बनवताना थोडंसं मीठ घालायचं आणि पुन्हा ही भाकरी जशी नॉर्मल भाकरी बनवतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला ही भाकरी थोडंसं यामध्ये पाणी टाकून मग याचा पिठाचा गोळा करून बनवायची आहे. आता तिसरी टीप म्हणजे भाकरी बनवताना प्रत्येक भाकरीचं पीठ वेगवेगळं बनवत बसायचं नाही. दोनही भाकरीचं पीठ एकदाच मळायचं आणि त्याचे दोन गोळे करून ठेवायचे. तुम्हाला किती भाकरी बनवायच्या आहेत त्यावर ते डिपेंड आहे. तुम्ही जर 2, 4 किंवा 4-5 भाकरी बनवणार असाल तेवढ्या प्रकारचं पीठ तेवढ्या प्रमाणात बनवायचे आणि त्याचे गोळे करून साईडला ठेवायचे. कारण नॉर्मल भाकरीप्रमाणे प्रत्येक भाकर जर आपण याला बनवत बसलो तर त्यामध्ये भरपूर वेळही जातो, पटकन हे होत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं की पाहिजे तेवढ्याच भाकरी तयार होत नाही, कधी एक्स्ट्रा वगैरे होते. त्यामुळे जेवढ्या हव्या तेवढं पीठ घेऊन तेवढ्याच पिठापासून त्याचे गोळे बनवून ठेवा, म्हणजे पटापट भाकरी तयार होतात. इथे दोनही भाकरी मी झटपट बनवून घेतल्या. आणि भाकरी जेव्हा भाजतो तेव्हा ती डायरेक्टली पोळी डब्यात किंवा एखाद्या ताटामध्ये टाकायची नाही, तर ती एखाद्या स्टँडवर ठेवायची आहे. अशी स्टँडवर भाकरी ठेवली की मग याची वाफ खालून आपल्या भाकरीला लागत नाही आणि भाकरी ओली होत नाही. स्टँडवर ठेवायची नसेल तुमच्याकडे स्टँड नसेल तर मग जाळीवर ठेवा, पुरणाच्या चाळणीवर ठेवा. पण नक्कीच ही भाकरी कुठल्याही ताटाला किंवा प्लेटला लागेल अशी खालून स्टीलची किंवा कुठलीही भांडी असतात त्यावरती डायरेक्ट भाकरी ठेवू नका. असं केलं तर मग भाकरी मऊ पडते. मी 1-2 तासानंतर पुन्हा तुम्हाला भाकरी दाखवेल. भाकरी किती कोरडी आणि अगदी छान राहिलेली आहे, कुरकुरीतपणा त्याचं ते. त्यानंतर तिसरी एक टीप म्हणजे राजगिऱ्याची पानं निवडताना किंवा भाजीसाठी जेव्हा भाजी निवडतो तेव्हा किडकी पानं नक्की काढायची. पिवळसर पानं असतात काही, तीसुद्धा काढायची. किडकी पानं जर व्यवस्थित नाही काढली तर बघा ती किड्यांनी वगैरे खाल्लेली असतात. त्यामुळे ती नक्की काढा, आरोग्याला धोका होऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचं, भाजी चिरण्या अगोदर म्हणजे निवडल्यानंतर लगेचच स्वच्छ पाण्याने भरपूर मोकळी अशी धुवून घ्यायची. भाजी जर तुम्ही बारीक चिरली आणि नंतर धुतली तर ही भाजी जी आहे ती अतिशय पौष्टिक असते. आणि उपवासाच्या दिवसातसुद्धा नवरात्रीच्या उपवासामध्ये ही भाजी खाल्ली जाते, म्हणजे पौष्टिक आहे. आणि यामधले क्षार काही जीवनसत्व असतात पौष्टिक, ते निघून जातात जर भाजी चिरल्यानंतर धुतली तर. म्हणून ही भाजी चिरण्या अगोदरच धुवायची. मी ही भाजी निवडलेली आहे आणि तशीच धुवून घेतली. त्यानंतर मी चिरत वगैरे नाही, मी डायरेक्ट यापासून छान अशी भाजी बनवते. न चिरता बनवलेली भाजी चवीला खूप अप्रतिम लागते. त्यामुळे न चिरता एकदा बनवून बघा. आणि त्यानंतरची एक महत्त्वाची टीप, भाजी बनवताना तुम्ही जर हिरवी मिरची वापरणार असाल तर त्याचे तुकडे करा आणि तुकडे डायरेक्ट तेलात टाका. तेलात टाकण्या अगोदर तेलामध्ये अर्धा चमचा मीठ टाका. अर्धा चमचा म्हणजे चवीनुसार, जितकं लागणार आहे ना भाजीला तेवढंच टाका. कारण भाजी जरी जास्त दिसत असेल तरी शिजल्यानंतर कमीच होणार असते. त्यामुळे जेवढं मीठ पाहिजे तेवढं आधी सुरुवातीला टाकायचं. जिरे मोहरी वापरायची नाही या भाजीला, कारण उपवासात जिरे मोहरी खाल्ली जात नाही. तेलामध्ये थोडंसं मीठ टाकून मग मी हिरवी मिरची छान परतून घेतली. अजिबात ठसका उठत नाही ही प्रोसेस केल्यामुळे. मिरची तिखट असते आणि तेलात टाकल्यानंतर ठसका उठू नये म्हणून मिठाचा वापर करा.
त्यानंतर भाजी जी असते धुतलेली ती टाका. थोडी परतून घेतली की मग शेंगदाण्याचं कूट यामध्ये तुम्ही टाकू शकता. या भाजीला मिरची जी आहे ना तर ती कुटून टाकण्यापेक्षा चिरून त्याचे तुकडे करून टाका. चवीला खूप छान आणि अप्रतिम लागते. भाजी जास्त वेळ शिजवायची नाही. अगदी 2 ते 3 मिनिटात भाजी छान शिजते. अर्धा कप पाणी टाकायचं आणि त्यानंतर भाजीवरती थोडंसं अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा. लिंबाच्या रसामुळे भाजी चवदार होते आणि खूप छान अशी ही भाजी कलर येत जसाच्या तसा राहतो. आणि बघा हिरवीगार भाजी राहते. अर्धा कप पाणी टाकून नक्की भाजी शिजवून घ्यायची. मध्यम आचेवर गॅस करून झाकण ठेवायचं आणि त्यानंतर बघा मी ही भाजी 2-3 मिनिट शिजवली. मग झाकण काढून ही भाजी तुम्हाला दाखवते. दुसरं काही साबुदाणा किंवा भगरीचा भात वगैरे खाण्यापेक्षा ही भगरीची भाकरी आणि राजगिऱ्याची भाजी अतिशय पौष्टिक आहे. उपवासाच्या दिवसात थोडंसं जरी अन्न असेल तरी चालेल, पण भाकरी आणि राजगिऱ्याची भाजी असेल तर खूप जास्त तुम्हाला लवकर भूक लागणार नाही. त्यामुळे जर दुसरे पदार्थ खात असाल तर ते सोडून तुम्ही राजगिऱ्याची भाजी आणि ही साबुदाणा आणि भगरीची भाकरी एकदा नक्की ट्राय करा. जर उपवास असेल तुम्हाला तर खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला भाकरी आणि भाजी रुचकर कशी करायची ते दाखवली आहे. संत्री किंवा मोसंबी जर तुम्ही अर्धीच खाणार असाल आणि अर्धी तुम्हाला तशीच ठेवायची असेल तर डायरेक्ट तुम्ही साली सकट कापायची आणि नंतर ती वाटीमध्ये पालथी ठेवायची. म्हणजे त्याचा जो सालीचा भाग आहे तो वरती राहील आणि वाटीमध्ये चिरलेली बाजू खाली करून ठेवाल तर लवकर खराब होणार नाही. आता हा अर्धा भाग मी रात्रीचा ठेवला होता कट करून आणि अर्धा मी खाल्लेला होता. कारण मला जेवढा खायचा तेवढाच मी चिरला. पण लक्षात ठेवा, साल काढल्यानंतर ही संत्री असेल किंवा मोसंबी असेल तुमच्याकडे, ती कुठलीच वस्तू जास्त वेळ राहणार नाही टिकून. म्हणून साल काढण्यापेक्षा साली सकट काढा आणि नंतर साल चिरताना त्याला 2-3 असे उभे काप द्या. लगेच साल निघून जाते. साध्या आणि सोप्या पद्धतीने मी साल काढायची दाखवली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साली सकटच तुम्हाला अर्धी मोसंबी चिरायची आहे जर तुम्हाला ती पुन्हा खाण्यासाठी ठेवायची असेल तर. त्यासोबत मी ताटामध्ये घेतलेले आहे थोडेसे ॲपलच्या फोडी आणि नंतर इथे भाजी आणि आपली भाकरी 2 तासानंतर सुद्धा किती छान कुरकुरीत आणि क्रिस्पी आहे. सोबतच कोरडी आहे ते तुम्हाला दाखवते, कारण मी ते आता एक तोडून थोडीशी दाखवली तर तुम्हाला कळेल. बघा इथे छान झाली आणि मी याचा तुकडा तोडून घेतला एक. लगेच लक्षात येतं गिळगिळीत भाकरी झाली तर खाऊशी वाटत नाही, म्हणजे मऊ झाली तर. त्यामुळे नक्कीच ही भाकरी जी आहे ती कशा प्रकारे ठेवायची ते तुम्ही सुद्धा लक्षात घ्या आणि बनवताना सुद्धा चिरू नये म्हणून काही टिप्स लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, लाईट बिल जर तुम्हाला अर्धं करायचं असेल, खूप जास्त लाईट बिल येत असेल तर सगळे बटन ऑन करून कधीही ठेवायचे नाही. चार्जिंग झाल्यानंतर, इस्त्रीत आल्यानंतर, टी व्ही बघितल्यानंतर बटन जर ऑन राहत असतील तर नक्कीच बिल जरा जास्तच येईल. त्यामुळे नक्कीच अधूनमधून हे बटन लक्षात ठेवत जा आणि त्याकडे बघत जा बटन बंद आहेत की नाही. कारण काम चालू नसलं तरी बटन बंद असणं खूप गरजेचं आहे, नाहीतर लाईट बिल नक्कीच वाढणार आहे. त्यामुळे बटन बंद करणं खूप जास्त गरजेचं आहे. तर या छोट्याशा चुकीमुळे लाईट बिल जास्त वाढू शकतं आणि जर जास्त येत असेल तर तुमचं नक्कीच हे लाईट बिलसुद्धा अर्धं होणार आहे जर या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर. आजच्या सगळ्या टिप्स कशा वाटल्या नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडल्या असतील तर लाईक, शेअर करा, कमेंट करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.